मॉन्सून स्पेशल भजीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ही पावसाळ्यामध्ये स्पेशल भजी तुम्ही सुद्धा बनवा। ही भजी जी आपण बनवलेली आहे त्यामध्ये आहे बटाटा, पालक आणि कांदा आणि एकदम मस्त अशी क्रिस्पी, कुरकुरीत आणि खाण्यामध्ये टेस्टी अशी ही भजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि गरमागरम सर्व करा चटणी बरोबर आणि चहा घ्या त्याबरोबर, म्हणजे एकदम परफेक्ट तुमचा नाश्ता रेडी होईल। तर इथे मी 2 बटाटे घेतलेले होते ज्याला ग्रेट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कांदा। एक मोठा कांदा मी घेतलेला होता चिरलेला, तो कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याला हे बघा असं वेगळं करून घेतलेलं आहे। त्याबरोबर आपण एक बंच वापरूया पालक। एक बंच इथे मी घेतलेली होती पालकची, ती आपण यामध्ये टाकून घेऊया, ज्याला मी स्वच्छ साफ करून धुवून आणि या प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेलं होतं। हाफ कप आपण यामध्ये टाकूया चण्याचं पीठ। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया हाफ टीस्पून जिरे, हाफ टीस्पून टाकूया क्रश केलेले धणे, 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, मीठ टाकूया चवीनुसार, हाफ टीस्पून हळद आणि हे सर्व मसाले जे आपण वापरलेले आहेत त्याला चांगल्या प्रकारे आपण इथे मिक्स करून घेऊया। तर चला चांगल्या प्रकारे आपण या भजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला इथे पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आहे, कारण पाणी जे आहे ना ते पालकमधनं बटाट्यामधनं सुटेल, म्हणून हे बघा मी बिलकुल पाण्याचा वापर नाही केलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून टाकूया राईस फ्लोर, म्हणजे जे तांदळाचं पीठ असते ना ते वापरायचं आहे, याच्याने खूप खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी होतात भजी। तर हे बघा हे मी चण्याचं जो राईस फ्लोर आहे ते टाकून मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर कारण पालक आहे तर यामधनं पाणी सुटेल, म्हणून पहिलेच तेल जे आहे ते तुम्ही गरम करायला ठेवा आणि गरम गरम तेलामध्ये आपण या भजीला फ्राय करून घेऊया। मस्त अशी ही भजीची रेसिपी आहे पावसाळ्यामध्ये, कारण सर्वांना जो कॉम्बिनेशन आहे ना भजीचा चहाचा तो खूप आवडतो। तर वीकेंडमध्ये तुम्ही सुद्धा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर ही रेसिपी बनवून एन्जॉय करा। ही पावसाळ्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मध्यम आचेवरती हे बघा मी फ्राय करत आहे। जेव्हा एका साइडने होईल तेव्हा पलटून आपण अलट पलट करून मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भजीला इथे फ्राय करून घेऊया। आणि जेव्हा मस्त अशी आपली भजी फ्राय होईल त्यानंतर हाय फ्लेम वरती सुद्धा आपण थोडंसं फ्राय करून घेऊया, म्हणजे एकदम वरतूनच सुद्धा आपली भजी क्रिस्पी होतील। आणि हे बघा आपली ही भजी एकदम रेडी झालेली आहे। तर चला आता आपण एका प्लेटमध्ये ही गरमागरम भजी जी आहे ना ती काढून घेऊया। एकदम वरून क्रिस्पी, आतमधनं शिजलेली आणि खाण्यामध्ये खूप 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 टेस्टी, कारण यामध्ये आहे पालक, बटाटा आणि कांदा। तिन्ही जे कॉम्बिनेशन मी वापरलेले आहे त्याचा टेस्ट या भजीमध्ये खूप छान येतो। तर नक्की ट्राय करा तुम्ही ही भजीची रेसिपी, आणि तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब सुद्धा करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी इथे मी ग्रीन चटणी जी आहे ती ग्राइंड करून घेतलेली आहे। ग्रीन चटणी बनवणं खूप सोपं आहे। यामध्ये मी पुदिना, कोथिंबीर, लसूण पाकळी, थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि त्याबरोबर टाकलेलं होतं यामध्ये लसूण पाकळी आणि ग्राइंड करून घेतलं। आणि हे बघा एकदम वरून खुसखुशीत आणि क्रिस्पी आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही पालक कांदा बटाटाची भजी।